तुम्हाला माहित आहे का शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग मध्ये काय फरक आहे? चला तर मित्रांनो जाणून घेऊया। खूप सारे लोक शिवलिंग आणि ज्योतिर्लिंगाला एकच मानतात, पण हे अलग असतात। चला तर मित्रांनो ही माहिती जाणून घेऊया। त्या तुम्ही चॅनल नवे असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। शिवपुराणानुसार भगवान शिव जिथं जिथं म्हणजे प्रकाशच्या रूपात प्रगट झाले त्या स्थानांना ठिकाणांना ज्योतिर्लिंग असे म्हणतात। आपल्या देशात 12 ज्योतिर्लिंग आहेत, ठिकाणं आहेत जिथे भगवान शिव स्थित आहेत। असे मानले जाते की या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यावर भगवान शिवाची विशेष कृपा होते आणि जीवनात सुख शांती येते। शिवलिंग हे एक प्रतीक आहे जिथे शिवलिंग त्यांच्या भक्तांनी किंवा स्वतः प्रगट झालेले आहेत। शिवलिंग हे याचा अर्थ अनंत आहे, ज्याचा अंत नाही। हे महादेवाचे प्रतीक आहे आणि पूजामध्ये स्थित करून त्यांची पूजाही केली जाते। शिवलिंगाची पूजा करण्याने घरामध्ये सुख शांती येते आणि भगवान शिवाची विशेष कृपा राहते। तर ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र